आजच्या या मंगलमय प्रसंगी सांचीवरून नाश्ता करून निघालो असता 11 वाजेला बरोबर एका ठिकाणी रस्त्यामध्ये एक मंदिर आहे. हा मंदिराचा परिसर आहे बघा, एक छत आहे आणि उपासक आपले बसलेले आहेत. या ठिकाणी बघा एक किचन लागलेलं आहे आणि आज आहे मुगाची डाळ आणि मेथीची भाजी. हे बघा अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे. मेथीची भाजी आणि मुगाची डाळ. हे बघा हे किचन आहे. सर्व आपले उपासक या ठिकाणी बसलेले आहेत. कोणी आंघोळ करत आहे, इकडे बसलेले आहेत बघा. इथे बाजूला कोणतं तरी मंदिर आहे. इथे पाण्याची व्यवस्था आहे, हौद आहे, त्यानंतर या ठिकाणी पटांगण आहे जेवण्यासाठी. मस्त हॉल आहे, पत्राचा शेड आहे. आणि दरवेळेस या ठिकाणी आपण सांचीवरून पोळ्या करून घेऊन येत असतो पार्सलमध्ये, पॅकिंगमध्ये. आणि इथे गरम गरम भाजी आपण देतो आहे. तर हे बघा मुगाची डाळ आणि त्यामध्ये मेथीची भाजी वगैरे आहे. तर बघा भोजन रेडी झालेलं आहे. आपण तुम्हाला अगोदर दाखवलेलीच आहे की हे मेथीची भाजी, मुगाची डाळ आणि चपाती हे सांचीवरूनच करून आणल्या पॅकिंगमध्ये. ते आमचे रोकडे साहेब आहेत वाढण्यासाठी. काधार साहेब, तुमच्या नावाचं रेस्टॉरंट? हां हां हां. आपले जे आचार्य आहेत त्यांचं नावसुद्धा कृष्णा काथार आहेत. आणि इथे बघा बोर्ड आहे कृष्णा रेस्टॉरंट. आजच्या या मंगलमय प्रसंगी दुपारच्या वेळेला 11, 11:30 वाजत आहेत. सकाळी सांचीवरून आपण नाश्ता करून निघालेलो आहोत आणि तिथूनच आपण पोळ्या पॅकिंगमध्ये आपण पार्सलमध्ये घेऊन आलेलो आहोत. आणि इथे गरम गरम भाजी, मेथीची भाजी आहे, मुगाची डाळ. रस्त्यामध्ये एक मंदिर आहे बघा. हे पत्राचा शेड वगैरे आहे, पाण्याचा हौद वगैरे आहे. असं मोकळी जागा या ठिकाणी. आपण दरवेळेस या ठिकाणी उपासकांना भोजनदान देत असतो, कारण या ठिकाणी खूप छान बसण्याची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे, ताटं भांडे वगैरे धुता येतात. आणि म्हणून आता इथून जेवण करून आपण आता लगेचच महूला निघणार आहोत. येत्या 1 मे 2026 रोजी बुद्ध जयंती आहे. बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण जगातील लोक बुद्धगयेला येतात. आणि म्हणून बुद्धभूमी मावसाळ्यावरून बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहलीचं आयोजन केलेलं आहे. 26 एप्रिलला आपल्याला निघायचं आहे. आतापर्यंत 15 सीट बुकिंग झालेले आहेत. आपल्यापैकी, आपल्या नातेवाईकापैकी जर कुणाला यायचं असेल तर 800 71 74 657 800 7174 657 या भ्रमणध्वनीवरती आजच आपलं सीट बुकिंग करून घ्या. बुद्ध जयंतीच्या निमित्तानं धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून 20 दिवसाचा प्रवास आहे. 20 दिवसामध्ये जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि छोटे मोठे
सर्व 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतो आहे. आणि म्हणून आपल्यापैकी जर कुणाला बुद्धदर्शन धार्मिक धम्मशैलीला यायचं असेल तर आपण अवश्य आजच आपलं सीट बुकिंग करा. अशा पद्धतीने आपण उपासकांची राहण्याची, खाण्याची, भोजनाची, चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था करत असतो आहे. आणि म्हणून आपल्यापैकी जर कुणाला यायचं असेल तर आजच आपलं सीट बुकिंग करा. 26 एप्रिलला आपल्याला निघायचं आहे. 1 मेला बुद्ध जयंती आहे आणि म्हणून जगातले लोक बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धगयेला येतात. आणि म्हणून आपण बुद्ध जयंतीच्या निमित्तानं बुद्धगयेला आपण सर्वांनी चलावं. या चॅनलला आपण नवीन असाल तर यूट्यूबवरती मावसाळा धम्मसहल सर्च करून या चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करावं, व्हिडिओला लाईक करावं. आणि आपण आपल्या नातेवाईकापैकी, आपल्या परिवारापैकी जर कुणाला बुद्ध दर्शन धार्मिक धम्मसहलीमध्ये सहभाग घ्यायचा असेल, हा प्रवास 20 दिवसाचा राहणार आहे. 20 दिवस तुमचं जेवण, नाश्ता, चहा, जाणं येणं, राहण्याची व्यवस्था आणि जवळजवळ छोटे मोठे 70 ते 72 ठिकाणं आपण दाखवतो आहे. पूर्ण राहण्याची व्यवस्था, भोजन, नाश्ता, चहा पाणी अशा पद्धतीने ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी आजच आपलं सीट बुकिंग करा. 8007174657 या भ्रमणध्वनीवरती आपलं आजच सीट बुकिंग करा. नमो बुद्धाय. जय भीम. हे बघा, अशा पद्धतीने हे सर्व उपासक भोजन घेताना आपण बघत आहोत. अशा पद्धतीने भोजन घेताना आपण बघत आहोत उपासक. हे बघा, आपल्या धम्मसहलीतील सर्व उपासक या ठिकाणी रस्त्यामध्ये एक मंदिर आहे. या मंदिरामध्ये राहण्याची, जेवणाची, पाण्याची व्यवस्था असल्या कारणाने या ठिकाणी आपण भोजन बनवत असतो. प्रत्येक वेळेस आपण धम्मसहलीला याच ठिकाणी भोजन बनवत असतो आपण. चालतं. ए, तुम्ही जेवण करत नाही? चल घे. ताट नाही घेतलं तुम्हाला? हे बघा, कांबळे आई भोजन घेताना दिसत आहेत बघा. आता इकडे खुर्चीवर बसल्या.
म्हणजे बाळाचा नंबर भेटा ना मला, मग तुलाच लावायला लागले.